MS-19 कॉमेडियनची व्हिडिओ मी कशा प्रकारे शूट करतो हे मी तुम्हाला ह्या व्लॉग मध्ये दाखवणार आहे. लाईफ विथ भूषणच्या पहिल्या व्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तुमच्या पॅन्टचा नाडा एकदम टाईट बांधून घ्या, कारण याच्या पुढे तुम्हाला रोज वेगवेगळे नवीन नवीन मिनी व्लॉग बघायला मिळणार आहे. 2025 मध्ये माझ्याकडनं काहीच झालेलं नाहीये, पण 2026 मध्ये मला खूप जणांनी शिव्या दिल्या. त्याच्यामुळे मिनी व्लॉग साठी मी नवीन पेज ओपन केलेलं आहे. त्याचं नाव आहे लाईफ विथ भूषण. जर तुम्ही आतापर्यंत या पेजला फॉलो केलेलं नसेल तर नक्की फॉलो करा. झाला का चहा पाणी झाला नाही झाला चहा, त्याच्यामुळे जळगाव मध्ये गेल्याबरोबर आम्ही सगळ्यात पहिले चहा पिली. गणू नको टाइमपास कर नाही का? अरे मग स्क्रिप्ट पाठ करायची ना पहिलं रे. गणू नको रे. आणि नेहमीप्रमाणे आदित्यने काही स्क्रिप्ट वाचलेली नव्हती, डायरेक्ट आदित्य शूटला आलेला होता. काही चहा चुहा आता सांगणार का? व्हिडिओ काढू राहिले का? चहा चुहा आता माझ्याकडे क्या भैया चाह तो मांगो यार. तेरे मुंह पे चाय फेंक के मारूंगा मुंह पे, अगर आज के बाद ये चाय में मलाई आ गई तो. आणि शूट चालू असताना बाजूचे दोन पोरं काहीतरी कुरकुरे खात होते. मग काय लाजायचं कशाला? माझं बघून आदित्यने बी त्या मुलांकडनं भीक मागितली, कारण भीक मागायला कधी लाजायचं नसतं. त्याच्यामुळे खाय प्यायला बिलकुल लाजायचं नाही. दॅट इज फॉर टुडेज ब्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. तुम्हाला तुमच्या मम्मी पप्पांची शपथ आहे. लाईफ विथ भूषणला फॉलो करा, कारण आपल्याला ह्या आयडी वर लवकरात लवकर 1 लाख फॉलोअर्स कंप्लीट करायचे. रॅन्डम मुलींना तर कोणी पण फॉलो करतो, पण तुम्हाला तुमच्या भावाला सपोर्ट करायचंय. त्याच्यामुळे आताच जा, फॉलो करा. कमेंट सेक्शन तुमच्यासाठी ओपन आहे. आताच्या आता कमेंट करा की तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी व्लॉग मध्ये बघायला आवडतील. जुना पापी हो जुना. The next day. आज तर शूटच्या चक्कर मध्ये पोरांचा डायरेक्ट पाय तुटून गेला असता. पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो लाईफ विथ भूषणच्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये. आजचा वार आहे रविवार, आणि रविवारी आमचे व्हिडिओ शूट असतात. त्याच्यामुळे मी चाललोय सकाळ सकाळी जळगाव. मला खूप जण काय प्रश्न विचारतात, भूषण तू व्हिडिओ होत, तुला असं लाज वगैरे वाटत नाही का की लोक काय विचार करतील? पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे, जे समाजातले 4 लोक राहतात ना, जे नाव ठेवतात, त्यांच्यापैकी 3 लोक आम्हीच आहे, मी, आदित्य आणि हरीश. 1 तासानंतर मी पोहोचून जातो जळगावला. मला भेटतो हरीश, आणि हरीश आणि मी पहिले जातो चहा प्यायला. आमचे कपडे दाखव लोकांना, आम्ही चांगले कपडे घालून आले. काय घालून लावलंय बघा, गाड्या पळवतोय बरं रस्त्यांमध्ये दूर जाळ उडवत. आणि आमच्या बोलायच्या गर्दीमध्ये एक जण येतो डायरेक्ट शेक हँड करतो. तुम्हाला नक्की प्रश्न पडला असेल हा कोण आहे? यही तो है मुस्कान का आशिक. चहा पिऊन झाल्यावर आम्हाला भेटते आमची एकदम छोटीशी क्यूट फॉलोवर. थँक्यू. आणि असंच आम्ही तुम्हाला जळगावला कुठेही दिसलो तर आम्हाला नक्की भेटत जा. खूप भारी वाटतं जेव्हा तुम्ही आम्हाला भेटायला येता. अरे बम्बई बम्बई बम्बई, ये बम्बई हमको जम गई. ले पेटा आजची दुनिया. गणू नको रे. मित्रांनो, नवीन चॅनल उघडलाय, म्हणजे अकाउंट उघडलायला फॉलो करा प्लीज. लाईफ विथ भूषण स्वतःचेच फॉलोअर्स मी आहे. चेहरे का मतलब ये नहीं होता कि उन्होंने कोई तकलीफ. त्याच्यानंतर रोल आपण बँडेज पट्ट्या लावल्या, कारण त्याचा पेशंटचा रोल होता. प्रॉपर गेटअप रेडी केल्यावरच व्हिडिओ करायला बी मजा येते. त्याच्यामुळे आम्ही प्रॉपर गेटअप मध्येच व्हिडिओ शूट करतो. हा जो व्हिडिओ आम्ही शूट करतोय तो ऑलरेडी MS-19 कॉमेडियन वर पोस्ट झालेला आहे. तर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही तिकडे जाऊन हा व्हिडिओ बघू शकता. या आजाने त्या कुत्र्याला हात दिला, ते कुत्रा पळून गेला, त्याच्याकडे चालला गेला. दॅट इज फॉर टुडेज ब्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका, आणि व्हिडिओला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हा व्हिडिओचा पार्ट 1 आहे, याचा पार्ट 2 मी लवकरच पोस्ट करेन. कमेंट सेक्शन तुमच्यासाठी ओपन आहे. तुम्हाला काय काय गोष्टी बघायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा. ओ शिट यार. The next day. आम्ही जेव्हा आमचे व्हिडिओ शूट करतो तेव्हा काय काय मजा येते, काय काय एन्जॉयमेंट होते, हे सगळं मी तुम्हाला ह्या व्लॉग मध्ये दाखवणार आहे. लाईफ विथ भूषणच्या न्यू व्लॉग मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. कधी कधी एका दिवसामध्ये आम्ही डायरेक्ट 3 व्हिडिओ सुद्धा शूट करून घेतो. आणि जसे आमचे 2 व्हिडिओ शूट झाले, तिथून निघाल्यावर हे बोलले की आपण वडापाव खायला जाऊ. आणि मला असं वाटत होतं की वडापावचं बिल आदित्य भरणार आहे. आणि वडापाववाल्याकडे मी मिरची घेतली, तोपर्यंत आदित्य गायब होऊन गेला, आणि सगळं बिल मला एकट्याला भरावं लागलं. पता नहीं ऐसे डेंजरस सिचुएशन में मैं ऑटोमेटिकली आगे कैसे आ जाता हूँ. ज्या व्यक्तीने लाज विकली तीच व्यक्ती मार्केटमध्ये टिकली. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. इकडे शहाणपणा केला ना नक्की तो फेरा फिरून काय मत आहे तुझा त्याच्यावर? माझ्या असं मत आहे की कसे आपले कार्यकर्ते, कसे कार्यकर्त्यांमध्ये दम आहे, म्हणून कामामध्ये दम आहे आपल्याला. आणि आम्हाला जो 3रा व्हिडिओ शूट करायचा होता तो होता लग्नाचा व्हिडिओ. अरे पारून गाडी जाईन रे. व्हिडिओचा पोरांनी इतकं मनावर घेतलेलं की डायरेक्ट अक्षरशः नवीन कोरे शर्ट घालत होते व्हिडिओसाठी. जगा मगा आणि मला बघा असे सगळेजण तयार झालेले होते ना. मी आता चाललोय शूटला. आणि व्हिडिओचा पहिला जो पार्ट होता तो आम्ही कॉलनीमध्ये शूट करत होतो. तर पूर्ण कॉलनीचे मेंबर बाहेर येऊन गेले होते घराच्या की हे पोरं काय शूट करताय. आणि अचानक वास्तव मधल्या संजय दत्तची अचानक एंट्री होऊन जाते. व्हिडिओचा शूट चालू असताना आम्हाला समजतं की एक नारळची बी गरज आहे. आमचा एक कार्यकर्ता घरी जाऊन नारळ येऊन येतो. पण नंतर आम्हाला समजतं नवरदेवच्या हातामध्ये नारळने एक छोटा निंबू द्यायला पाहिजे, कारण नारळ तर खूपच मोठा होता. आणि मी बोलल्याप्रमाणे त्याच्या हातात नारळ सटकून जातं आणि ते नारळ फुटून जातं. नारळ फुटलेलं आहे, ते वाया थोडी जाणार आहे. आमच्या माणसांनी का ते नारळाचं पाणी प्यायसाठी पाय तो कावरेल पाय दखडून गेलाय तो नारळ पाणीसाठी. दॅट इज फॉर टुडेज ब्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा, आणि व्हिडिओला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. The
The next day. 2026 आता चालू झालेलं आहे. 2026 चा पहिला अवॉर्ड आम्हाला ह्या प्रकारे भेटेल आम्हाला कधी वाटलंच नव्हतं. जसं मला समजलं की संध्याकाळी अवॉर्ड फंक्शन शो इथं सगळ्यात पहिले मी माझे केस सेट करायला सलूनला गेलो मला एकच परफ्यूम तिने मारताय. आणि आम्हाला तिघींना ना एकदम गंदी सवय, एकाने परफ्यूम मारला तर तोच परफ्यूम तिघी जण वापरता. त्याच्याने काय होतं लोकांना समजत नाही की साला चांगला वास कोणाचा येतो नेमका. या त्याच्याची वन साईड पाहतो कुशालू अशी इकडे सलमान खान सारखी इकडून दाखव, आज इकडून दाखव. मी गोरे दिसतंय का मी? आणि जर तुम्हाला आमच्या तिघींचा स्किन केअर रुटीन पाहिजे असेल तर कमेंट करा, त्याच्यावर आपण स्पेशल एक मिनी व्लॉग बनवू. आणि रेडी होऊन आम्ही निघून जातो अवॉर्ड फंक्शन शो साठी. आणि कार्यक्रमाचं जे लोकेशन आहे ते भाऊचं उद्या. गांधी बगीच्यामध्ये तर कोणी दिसत नाही. अच्छा मग आम्ही तर गांधी बगीच्याकडे येऊन गेलो. आणि जेव्हा आम्ही तिकडे पोहोचलो बेकार अशी गर्दी होती. आणि त्याच्यामध्ये गडबड काय झाली, इंट्रोडक्शन नंतर स्टेजवर चढायचं असतं पण आम्ही पहिले स्टेजवर चढून गेलो. त्याच्यामुळे जे बसले लोक होते ते उठून गेले. काहीतरी ना त्यांच्या मॅनेजमेंटची चुकी वाटते मला याच्या मागे. आणि पहिले ज्या मॅडमांनी आदित्यला आवड दिला ना त्या मॅडम तर आवडच सोडत नव्हता. शेवटी आदित्यने हिसकून त्या मॅडमांकडून आवड. आणि जे मला आवड देणार होते ते तर आवडच द्यायला तयार नव्हते. शेवटी मी त्यांच्या कानात जाऊन बोललो, सर आवड द्या, कॅमेरावाला फोटो काढण्यासाठी तयार आहे. आणि अशा प्रकारे कार्यक्रम एकदम सुरळीत पार पडला. कार्यक्रम एकदम सुंदर होता. आणि एक मॅडम आदित्यकडे येऊन सांगता की बेटा तो जो आवड आहे ना म्हणे तो घरी घेऊन जायला विसर्जन. मग ते आदित्य काय बोलतो तुम्ही जाय का? काय बोलतोय मॅडम? मॅडम काय म्हणजे तुमचं मानपत्र घ्यायला विसरता ना, कारण मी मनातल्या मनात म्हटलं आम्ही सगळं विसरून जाऊ, ते मानपत्र नाही विसरणार. नाही ते तर विसरणार नाही, कार्यक्रम विसरून जाऊ. दे रे पोज रे. काय पोहोच अरे काय लोटणं लावलंय रे, ते त्यांना फोटो काढायचा आहे. तिच्या काय फायदा झाली त्या बाप स्टेटस म्हणून. काय तिचा काय फायदा झाली फोटो काढा त्याच्या बाप स्टेटस टीम. अरे काय त्याचा स्टेटस चेंज म्हणून काय पता चालेल काय ग मग आपला स्टेटस. दॅट इज फॉर टुडेज ब्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. व्हिडिओला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू लाईफ विथ भूषणच्या न्यू व्लॉग मध्ये. The next day. आंटी मोहारी डीएसपी रामानंद का लाईफ विथ भूषणच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. काल दिवसभर मी घरीच होतो त्याच्यामुळे मी काही ब्लॉग अपलोड केला नाही. आणि इतकी तयारी बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल की भूषण कुठे चाललाय, भूषण कुठे जात नाही. भूषण फक्त जळगाव जातो. जसं नोकरीवाले सकाळी उठल्याबरोबर ड्युटीला जातात तसं माझं एकच काम आहे की व्हिडिओ काढायला जायचं. आणि पाचोऱ्यामधनं मला कोण कोण फॉलो करतो ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि बघता बघता माझं आवडतं कॉलेज जिथे मी इंजिनिअरिंगचे 3 वर्ष वाया घातलेले ते मला रोज लागतं रस्त्यामध्ये. नंतर आम्ही स्क्रिप्ट वाचून घेतो की आज आम्हाला कोणता व्हिडिओ शूट करायचा आहे. आणि आजचा आमचा जो व्हिडिओ आहे तो आम्ही रेल्वे स्टेशनला शूट करणार आहे. झाला का चहा पाणी झाला? आणि व्हिडिओची तयारी करता करता नकुल चहा घेऊन येतो आमच्यासाठी. असं पुरींचा खबर आहे लग्न ते कप वाटायला येतात. पिल्लू कोण आहे नेमकं सांगू का, पिल्लू कोण आहे? पुरी लावतोस कर माल पटाळाले. नंतर आम्ही निघून जातो आमच्या व्हिडिओ शूट साठी. पिझ्झा फिक्स आहे संध्याकाळी. जाय हो. आणि साधारणतः आम्हाला एक रील शूट करायला 4 ते 5 तास लागूनच जातात कारण लोकेशन वेगवेगळे राहतात. आणि जळगावच्या रस्त्यांसारखे भारी रस्ते मला तर वाटत नाही पुऱ्या महाराष्ट्रामध्ये कुठे असतील. आणि रस्त्यामध्ये इतका मोठा दगड पडलेला होता की माझी गाडी डायरेक्ट रस्ता ओलांडू शकत नव्हती. शेवटी आमचा आदित्य स्वतःच्या हाताने तो दगड उचलून साईडला फेकतो तेव्हा आमची गाडी तिथून निघते. आणि आदित्यला अचानकच गोड खायची क्रेविंग होऊन जाते. त्याच्यामुळे मी त्याला सांगतो की रेवडा वगैरे तर खाऊ घाल काहीतरी गोड धोड. 2-3 रेवडी बी टाकून दे ना व्हाईट वाली. जेव्हा आदित्यांना 5 रुपयाचा मागतो तेव्हा काकाला 100% वाटलं असेल की उतरून याच्या 2-3 कानपट्या ठेवून देऊ. अरे का रे मला घाबरा का आवडला नाही रे रेवड्या. चला रामानंद मोहारी डीएसपी बाजारीच्यामध्ये. आणि जसं आमचा पहिला सीन शूट होऊन जातो मग आम्ही दुसऱ्या लोकेशनला जातो दुसऱ्या शूटसाठी. नंतर वडापावचा ब्रेक घेऊन आम्ही चाललो होतो महिंद्रा शोरूमला शूटसाठी. आणि इकडे आल्यावर आदित्य एकदम घाई करतो कारण त्याला त्याच्या मित्रांसोबत मटन पार्टीला जायचं राहतं. दॅट इज फॉर टुडेज ब्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. व्हिडिओला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. या गदडी नाव. The next day. कोणाची दहशत किती असते हे तुम्हाला आज या व्हिडिओ मध्ये समजणार आहे. रात्री घरी एकदम बोर होत असतं त्याच्यामुळे मी आणि हरीश निघून जातो रात्री बाहेर फिरायला. बाहेर आल्यावर आम्हाला समजतं की आमचा खर्च कोण करेल त्याच्यामुळे आम्ही स्पॉन्सर शोधतो. मग हरीश फोन लावतो वैभव दादाला की मी तुला भेटायला येतोय पण त्याला काही माहित नाही की त्याच्यासोबत मी बी आहे. जेव्हा त्याला समजतं की गाडीमध्ये मी आहे मग तो काय करतो ते तुम्हीच बघा. मला समजलं ते की कॉफी पाजाव ही तुझी बोली नाहीये. हा हरामी सांगायचा चिंतुले की कॉफी पाजाव. मी चालला घरी माझ्याकडे पैसे नाही गरीब दहशत लागते रे पोरांना. पैसे नाही माझ्याकडे. तुम्ही पाजवता कॉफी मी तर पेणार बस रे गाडीत रे. नाही रे पैसे बस. नाही, माझ्याकडे पैसेच नाही. माझी जायडा दिवाळ होत तू हरामी येतो. लेकिन क्या करूं, पैसों के मामले में मैं बहुत कमीना हूँ. माझ्या तेच होऊन टाकतो. कोणती कॉटन कॅन्डी का कॉटन कॅन्डी. काही 2 शब्द काय असतं कॉटन कॅन्डी? 2 शब्द माझ्यासाठी. बुद्धीचे बाद. बुद्धीचे बाद. ਤੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ पडून गेलं. त्यासारखा हरामी या जळगावमध्ये कोणत्यालाच पोरगा नाही. आम्ही तर फक्त कॉफी प्यायला आलेलो होतो पण म्हटलं कॉफीला थोडा टाइम लागून जाईल त्याच्यामुळे आम्ही 2 आईस्क्रीम बी घेऊन घेतो वैभव दादाकडनं.
माझी बर्गर नाव हे झाल्यावर बघून मग ठीक आहे ते येऊन टाकू. हमारे यहाँ ऐसा ही होता है. ते काका तयार आहे कप घेऊन. हो ते काका कप घेऊन तयार. नंतर आरामात बसून पद्धतशीर आईस्क्रीमचा स्वाद घेतला जातो. या को भाई ठीक ठीक सो दिलदार व्यक्तिमत्व एकदम तयार झाला तो डायरेक्ट कोल्ड कॉफी सांगितली होती 3 कॉफ्या सांगितल्या खाली. प्लॅनिंग तर भारी करतोस तुम्ही पण तुम्हाला तकदीरीतलं गांडू आहे की माणूस चुकीनं निवडेल तुम्ही. भूषण मला ना थोडं अनइझी होत नाही तू इथेच थांब. करून द्या. नाही काही बिलकुल ही कॉटन कॅन्डी आहे आणि कोणती चॉकलेट चिप. ਤੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ आणि जोपर्यंत आम्ही टॉप टू बॉटम आईस्क्रीम संपत नाही तोपर्यंत लगेच कोल्ड कॉफी पण येऊन जाते. अरे बस संपलं ते. कोल्ड कॉफी भेटे हो कॉफी जी राहते ती कधी बी थोडी कडूच लागते. चिक कॉफी आहे बढिया आहे. त्याच्यासोबत जर हे राहिलं असतं ना चुपचाप पे आणि चाल. चालला म्हटलं फक्त कॉफी प्यायची आहे. फिल्म उतरवून टाकली तू डायरेक्ट. म्हटलं कॉफी प्यायची आहे 100-150 रुपयात होऊन जाईल. झालं तुला काही काम नाही. तुला भेटाल का रिसियर करा आणि आदित्य पाटील आला का. दॅट इज फॉर टुडेज ब्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि लाईफ विथ भूषणला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. चेरी कॅमेरा चालू आहे. लाईफ विथ भूषणच्या न्यू ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. सकाळ सकाळी हरीच्या घरी आदित्य येतो तुम्हाला विचारतो माझी बॅग कुठे. आदित्यच्या जॉबचा टाइम 9 वाजेचा असतो पण तो 10 वाजेपर्यंत मच्छर सारखा हरीच्याच घरी बुनबुन करत होता. असो सकाळ झाल्याबरोबर आम्हाला लागते चहा आणि चहा प्यायसाठी आम्ही जातो बाहेर. मग चहासाठी फोन लावला जातो आमच्या लाडक्या बहीण समृद्धीला फोन. ती सांगते येऊन जा चहा प्यायला मी आहे बिल भरायला भक्कम. समृद्धी आम्हाला कट चहा पाजवते आणि सांगते जातो मी आता घरी. हरीशला राग येऊन जातो ना रे डायरेक्ट भर रस्त्यामध्ये धानल्या करायला लागून जातो. आणि हे सगळं झाल्याबरोबर आम्हाला नकुलचा फोन येतो की मी महाबळला आलेलो आहे नाश्ता करायला. पण आम्ही भेटायला नकुलला जातो पण आमचे काल रात्रीचे स्पॉन्सर भेटून जातात आम्हाला. मग नकुलकडनं रस्सा पोहे खाऊन आम्ही करतो आजच्या दिवसाची सुरुवात. आज आम्हाला संक्रांतीचा व्हिडिओ शूट करायचा त्याच्यामुळे आम्ही गावात चालूय पतंग घ्यायला. इथपर्यंत जर तुम्ही ब्लॉग बघून घेतलेला आहे मग तुम्ही फॉलो का बरं करत नाही. नेमकी अडचण काय तुम्हाला. आणि मी जे तुम्हाला घडी घडी सांगत राहतो ना की या समाजातल्या लोकांकडे बिलकुल लक्ष नका द्या त्याचं एकदम चांगलं उदाहरण आहे म्हणजे आमचा आदित्य. काय करणार लावले हो बरं रस्त्याने काय पॅन्टा बदलावतोय तुम्ही. पॅन्टा बदलायला लावले काय म्हणजे समाज. ते समाज काय म्हणजे समाज म्हणले 4 लोक काय म्हणते समाज 4 लोकांपैकी आम्ही 2-4 लोक आहे. 2 आणि 2 एवढी लिहिली आहे. सब छुपा के रखते देता कोई नहीं. स्वातंत्र्य लागलंय भारताला 1947 15 ऑगस्ट. दॅट इज फॉर टुडेज ब्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट जे करायचंय ते करा. एन्जॉय करा. बढिया लाईफ आहे बढिया मजा मारा. पटेल ते करा. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया.